रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। संकटमोचन हनुमान की जय, जय बजरंगबली हे नाव एकदा जरी घेतलं तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि एक वेगळी शक्ती निर्माण होते। कितीही मोठं संकट असलं तरी आपले बजरंगबली संकटमोचन हनुमान ते संकट नक्कीच दूर करतील अशी प्रत्येकाला 100% शाश्वती असते। बजरंगबली हे फक्त आपल्या भक्ताचं संकट दूर करत नाही, तर ते ज्यांचे परमभक्त आहेत त्या प्रभू श्रीरामांवरील एक खूप मोठं संकट त्यांनी दूर केलं होतं। आणि हे संकट दूर करत असताना त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या पंचमुखी हनुमान अवताराचंही दर्शन घडवलं होतं। पंचमुखी हनुमान अवताराला खूप महत्त्व आहे। आपण या 5 मुखांबद्दल जाणून घेऊया। पंचमुखी हनुमान अवतारात पहिलं मुख आहे वानराचं। हे वानरमुख पूर्व दिशेत आहे आणि ते शत्रूवर विजय मिळवून देतं। दुसरं मुख आहे गरुडमुख। हे मुख पश्चिम दिशेत आहे आणि ते आयुष्यात आलेल्या संकटांवर मात करतं। तिसरं मुख आहे वराहमुख। हे मुख उत्तर दिशेत असून ते व्यक्तीला दीर्घायुष्य आणि प्रसिद्धी शक्ती देतं। नृसिंहमुख आणि हे मुख दक्षिण दिशेत असून आयुष्यातील भीती, तणाव आणि अडचणी दूर करतं। 5वं मुख आहे अश्वमुख। हे मुख आकाशाच्या दिशेने आहे आणि ते इच्छा पूर्ण करतं। पंचमुखी हनुमान अवताराची पूजा करण्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे। घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी, अडचणी दूर करण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी या पंचमुखी हनुमान अवताराची पूजा केली जाते। बजरंगबली यांना अमरत्व प्राप्त झालं आहे आणि असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान विष्णूंचा कल्की अवतार या पृथ्वीवर येईल तेव्हा बजरंगबली पुन्हा एकदा प्रकट होतील आणि कली दानवाविरुद्ध असलेल्या लढाईत भगवान कल्की यांची मदत करतील। आजही जेथे जिथे प्रभू श्रीराम यांची कथा सांगितली जाते तिथे बजरंगबली नक्कीच येतात। भारतातील प्रत्येक गावात बजरंगबलीचं एक मंदिर नक्कीच असतं। जेव्हा कधी कुणाला भीती वाटते, शक्तीची गरज असते, तेव्हा ते बजरंगबलीचं स्मरण करतात आणि ते नक्कीच प्रत्येकाला शक्ती देतं, भक्ताचं संकटांपासून रक्षण करतात। म्हणूनच त्यांना संकटमोचन हनुमान असंही म्हटलं जातं। दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे। यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।